नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात। बघा मित्रांनो, झडपी भरतीच्या एक्झाम संदर्भात सर्वात मोठी अपडेट असणार आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा, झडपी भरतीच्या एक्झाम संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग या ठिकाणी दिनांक आहे 7/6/2024, म्हणजेच मित्रांनो कालचं ज्या ठिकाणी हे परिपत्रक आहे पाहू शकता। बघा, प्रति असोसिएट हेड IBPS कंपनी मुंबई यांना उद्देशून या ठिकाणी लिहिण्यात आलेले विषय देण्यात आलेले जिल्हा परिषद गट सरळ सेवा पदभरती 2023 संदर्भात। तर बघा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील परिषदेतील उर्वरित संवर्गाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या घेण्याबाबतचा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जर आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी आचारसंहिता जी आहे, आदर्श आचारसंहिता त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली होती, परंतु या ठिकाणी बघा जी काही विनंती होती त्या ठिकाणी माननीय निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी विनंती करण्यात आली होती आणि त्यानुसार परवानगी देखील मिळालेली आहे। संपूर्ण माहिती बघा महोदया, बिगर पैसा क्षेत्रातील 21 जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक पुरुष, 40% आरोग्यसेवक पुरुष, 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या 4 संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहे। तथापि रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पैसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे आपणास उपरोक्त संदर्भ क्रमांक 1च्या पत्रान्वये कळवण्यात आलेले होते। तर बघा, संदर्भ क्रमांक 1 म्हणजे 3/6/2024 रोजी त्या ठिकाणी त्या पत्राने त्यांनी त्या ठिकाणी कळवलेलं होतं। त्यानंतर बघा, दुसरा मुद्दा असा आहे, उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 अन्वये भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबतचे कळवलेले आहे। म्हणजेच बघा, ज्या ठिकाणी तुमची आदर्श आचारसंहिता लागू होती कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या झडपींच्या परीक्षा होणार आहेत। ठीक आहे, या झडपींच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या होणार आहेत। आता ज्या विद्यार्थ्यांनी या झडपींमध्ये अर्ज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हॉल तिकीट्स त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे। लवकरात लवकर तुमच्या हॉल तिकीट्स डाउनलोड करून घ्यायचे। आजच्या 8 तारीख आहे, 10 तारखेला तुमचा त्या ठिकाणी पेपर असणार आहे। व्यवस्थितरित्या वेळापत्रक बघा, जर तुमचा 10 तारखेला असेल तर तुम्ही जाऊ शकता। 12 तारखेचे देखील हॉल तिकीट्स त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। त्यानंतर बघा, सदर उपरोक्त नमूद 3 जिल्हा परिषदांसह सर्व 21 बिगर पैसा जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित संवर्गांच्या परीक्षा दिनांक 10/6/2024 पासून घेण्याबाबत आवश्यक कारवाई तात्काळ करावी ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। म्हणजे 10/6 पासून जे काही वेळापत्रक आलेलं होतं त्यानुसार तुमच्या परीक्षा आता या ठिकाणी होणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।